नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. यावर्षी 26 मार्च 2026ला आलेली आहे रामनवमी, श्रीरामांचा जन्मदिवस. तर आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे आणि ती कशी साजरी करावी यासोबतच आपल्याला एक सेवा करायची आहे. तर या सेवेने आयुष्यातील सर्व संकट, बाधा कायमचे जातील. त्यासोबतच आईने मुलांसाठी एक सेवा करायची आहे. तर ते कोणती सेवा करायची आहे आणि रामनवमी आपण कशी साजरी करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर नवमी तिथी कधी आहे, तर बघा 26 तारखेला अष्टमी तिथी संपून नवमी तिथी लागते. अष्टमी तिथी ही सकाळी संपते आणि त्यानंतर नवमी तिथी सुरू होते. 26 मार्च 2026 वार गुरुवार. रामनवमीचा जो मुख्य काळ आहे तर तो सकाळी 11:13 ते 1:41 असणार आहे आणि 26 मार्चला 11:48 नवमी तिथी सुरू होते आणि 27 तारखेला सकाळी 10:06 नवमी तिथी ही संपते. प्रभू श्रीरामांचा जन्म 12:39 झालेला आहे आणि सकाळी 11:48 नवमी तिथी सुरू होते. म्हणून आपल्याला तिथीनुसार आपल्याला 26 तारखेला रामनवमी साजरी करायची आहे. रामनवमी आपल्या संपूर्ण भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. प्रभू श्रीरामांचं चरित्र आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या जन्माने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे. कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम बनू शकतो हे प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्रावरून दिसते. श्रीरामांनी देवतत्व हे त्यांनीच तयार केले आहे. आपल्या विचारातून वा व्यवहारातून त्यांनी कधीही मर्यादा सोडल्या नाही. म्हणून प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. प्रभू श्रीरामांचं हे फक्त आदर्श पुरुषच नव्हते, तर ते एक वचनी होते, एक वाणी होते, एक पत्नी होते व एक निश्चयही त्यांनी केला होता. पिता दशरथांच्या यांच्या आज्ञेवरून त्यांना 14 वर्षे वनवास करावा लागला. वडिलांचा शब्द खाली पडू नये म्हणून त्यांना 14 वर्षे वनवास भोगावा लागला. वडिलांचे वचन खरे करण्यासाठी राज्याचा त्याग करून त्यांनी वनवास केला. खूप महान काम केले. प्रभू श्रीराम त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. त्यांचे गुण आत्मसात केले पाहिजे. श्रीराम हे सद्गुणांचा समुच्चय, त्यागांचा शिखर, दैवी संस्कृतीची संरक्षण व सर्व दैवी गुणांनी युक्त होते. म्हणून तर त्यांनी असुर शक्तींचा ते नाश करू शकले. त्यांच्या गुणांमध्ये भारतीयांच्या मनामध्ये चिरंतन स्थान प्राप्त केले आहे. तर बघा, रामनवमी कशी साजरी करावी, तर 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्म झाला, तर तुम्ही नवमी तिथी ही सकाळी 12 नंतर सुरू होते. मग तुम्ही सकाळी अभिषेक करू शकता, पण शक्यतो 11:45 नंतर प्रभू श्रीरामांच्या किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा महाराजांची मूर्ती असेल, तर त्यावर तुम्ही अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता आणि अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्तम आपल्याला पठण करायचं आहे आणि तेव्हा अभिषेक करायचा आहे. म्हणजेच अभिषेक करताना पुरुष सूक्तमचं 16 वेळा पठण करायचं आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोरडी करायची आहे आणि त्यानंतर तांदळाची रास काढून त्यावर मूर्ती स्थापन करायची आहे. त्यानंतर प्रभू श्रीरामांना प्रार्थना करायची आहे की हे प्रभू श्रीराम, माझ्याकडून ज्या काही सेवा होत आहे त्या मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे. त्यानंतर त्यांना गंध फुलं अर्पण करायची आहे आणि 12:39 आरती करून पाळणा आपल्याला हलवायचा आहे. तसेच शिराचा नैवेद्य देखील आपल्याला अर्पण करायचा आहे. त्यासोबतच या दिवशी तुम्ही उपवास देखील करू शकता. ज्यांचे गुरुवारचे उपवास असतील तर त्यांनी एकच उपवास करावा. त्यानंतर प्रभू श्रीरामांची एक अतिशय उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे. मुलं ऐकत नाही, अभ्यासामध्ये त्यांचा विकास व्हावा यासाठी आपल्याला रामरक्षेचा पठण करायचं आहे आणि प्रभू श्रीरामांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही अडीअडचणी आहे, संकट आहे, दुःख आहे, तर त्या दूर होऊ दे, नष्ट होऊ दे. त्यासोबतच गर्भवती महिला असतील तर त्यांनी देखील पोटावर आपले आतले बोटाच्या हाताचे जे मधील बोट आहे, तर 3 बोट आहे, तर ते गर्भावर ठेवून आपल्या पोटावर ठेवून आपल्याला रामरक्षा हे पठण करायचे आहे. खूप सुंदर आणि प्रभावी अशी ही सेवा आहे.
गर्भवती महिलांना कितवाही महिना असू द्या तरीही तुम्ही ही सेवा करू शकता. मुलं मोठे असतील तर त्यांना म्हणायला सांगा, त्यांच्याकडनं पठण करून घ्या. मुलं लहान असतील तर त्यांच्या डोक्यावर मध्यभागी जे 3 बोटे आहे तर ते ठेवून 11 वेळा किंवा 9 वेळा पठण करा. 11 वेळा जर तुम्ही पठण करणार असाल तर 10 वेळा 1 ते 9 ओव्यांपर्यंत म्हणायचं आहे आणि त्यानंतर 11व्या वेळी संपूर्ण आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर 1 वेळा मारुती स्तोत्रम देखील आपल्याला पठण करायचं आहे. तर मारुतींना रामाची सेवा प्रिय आहे आणि रामांना मारुतीची सेवा प्रिय आहे. तसेच दिवसभर अखंड रामरक्षा तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता. आणि ज्या घरामध्ये रामरक्षा पठण केली जाते त्या घरामध्ये भूत, बाधा या काही वाईट शक्ती असतील, नकारात्मकता असेल तर त्या नष्ट होतात. तर आवर्जून तुम्ही श्रीरामनवमीला आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी या काही सेवा करा. आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील तुम्ही घरातल्या घरात रामनवमी ही साजरी करू शकता.